नमस्कार, मी कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानाची भजी. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अळूची पानं घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण याला कट करूया मधून असं, हे बघा. आणि याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्याची आपल्याला भजी बनवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पीस करून घेणार आहे. अळूच्या पानांना आता आपण कट करून घेतले आहेत. त्यांना थोडंसं आपण कोकम रस लावून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकायचं. अळूच्या पानांना खाज असते ना, म्हणून आपण हे लावून घेऊया कोकम रस. अळूच्या पानांना कोकम रस आणि मीठ मी लावून घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे. आपल्याला खाताना खाज खाऊ नये म्हणून थोडंसं याला कोकम रस आणि मीठ लावून ठेवूया. जास्त वेळ नाही ठेवायचं आहे, 1 ते 2 मिनटं ठेवायचं. अळूच्या पानाची आपल्याला भजी बनवायची आहे. त्यासाठी आता आपण मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी थोडंसं आता बेसन घेऊया आपण काढून. आणि मिरची, आलं आणि लसूणचं जाडसर असं मी ठेच्यासारखं वाटून घेतलं आहे, ते टाकूया 1 चमचा. लाल तिखट टाकूया जरासं. मीठ टाकूया चवीपुरतं. हिंग टाकूया थोडासा. चिमूटभर बेकिंग सोडा टाकूया. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण बनवून घेऊया. जास्त पण पातळ बनवायचं नाही आहे, थोडं जाडसर ठेवायचं आहे. भजी तळण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला गरम करायला द्यायचं आहे. एवढं आता मिश्रणामध्ये अळूच्या पानाला डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. दुसऱ्या साईडने आता हे परतून घेऊया. मस्त अशी कशी फुगली आहेत बघा. मस्त अशी आपली अळूच्या पानाची भजी बनवून तयार आहे. हे बघा, छान अशी फुगली आहेत बघा कशी. आता एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊया. मस्त अशी आपली अळूच्या पानाची भजी बनवून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा, छान होतात. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.